करा, घराघरात राम राज्य झालं पाहिजे, ही संकल्पना माझ्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची. राम राज्याची संकल्पना पहा. चारी भाऊ लढले, कशासाठी लढले? एकामेकात लढले. महाराज आम्हाला माहितच नाही ते लढले. मग चौघाचे भांडणं झाले, खतरनाक भांडणं झाले. माहित नाही तुम्हाला? ऐका सांगतो. मग राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न चौघे जण लढले, खतरनाक भांडणं झाले. कशासाठी? दादा मला नाही पाहिजे, याच्यासाठी आमचे भांडणं मलाच पाहिजे. जे माझं आहे तेही पाहिजे, जे तुझं आहे तेही मलाच. आम्ही त्याच्यासाठी भांडून राहिलो. राम राज्याची संकल्पना, ती संकल्पना तुम्हाला आम्हाला कुठेतरी सुधारणावाद करून देते. लक्षात ठेवा सज्जनो, आयुष्य थोडा आहे बरं. जायचा एक दिवस पोरज मधून 4 खांद्यावर जायचं आहे तुम्हाला आम्हाला. सगळं इथं सोडून जायचं आहे. सगळं 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 इथं सोडून जायचं आहे. काही सोबत येणार नाही आहे. 4 दिवसाचं जीवन आहे, मस्त जगा. 4 दिन की जिंदगानी है, अच्छे से जी लो प्यारे. रामजी निघाले वनवासाला. भरतजीला माहित झालं. भरतजी धावत गेले. भैया रुक जाओ. नहीं भरत, अब नहीं रुकूंगा. भैया मैं आपको वापस लेने आया, मैं नहीं आऊंगा. पिताश्री को वचन दे दिया है. भरत तुझे मालूम है, एक बार जो वचन दे दिया हम वापस नहीं ले सकते, क्योंकि हम रघुकुल के हैं. भैया मुझे मालूम नहीं, आपको वापस चलना है. राम जी ने सांगितलं, तू कुछ भी विनती कर दे, आज मैं वापस आने वाला नहीं हूँ. पिताश्री को जो वचन दिया है वो वापस नहीं ले सकता. अब मुझे वनवास में जाना ही होगा. नहीं भैया वापस चलो. एक भाऊ कशासाठी? राजपाट सांभाळत नाही हे सांगायसाठी. एक भाऊ सांगतो, हे तुला सांभाळायचं आहे, मला नको आहे, मला जाऊ दे आता. एवढा मोठा राजपाट सांभाळायला लहाना भाऊ तयार नाही. मोठा म्हणतो, तू सांभाळ, मी सांभाळायला येणार नाही. ज्या दिवशी पोरज मध्ये माझ्या हे होऊन जाईल, राम राज्य समजून जाईल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समजून जाईल, ज्या दिवशी हे वाद बंद होऊन जातील, काही फरक पडत नाही. लक्षात ठेवा, काय थोडं बहुत कमी जास्त होईल, पण आनंदानं जीवन जगा, सुखानं जीवन जगा. नाते फार अनेक वर्षाचं पुण्य आहे, अनेक जन्माचं पुण्य आहे. त्यावेळेस हे नाते भेटले बरं, ताटाला ताट लावून जेवण्याची तयारी ठेवा बरं. लक्षात ठेवा. भैया वापस चलो. राम जी ने सांगितलं, वापस नहीं आऊंगा, मैं जा रहा हूं वनवास, मैं नहीं आ सकता. क्यों नहीं आ सकते? हो रघुकुल रीत सदा चलिया.